शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार कृषीटेकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, प्रचंड कष्टाचं, व्यापाचं, नियोजनाचं आणि व्यवस्थापनाचं पीक म्हणजे डाळिंब आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचं सोनं करणारं पीक म्हणजे सुद्धा डाळिंब. कारण मी असं का म्हणतोय, तर आज मी बोरबन परिसरामध्ये तानाशेठ गाडेकर यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे आणि गेल्या वर्षी ही बाग पहिल्या वर्षाला होती आणि पहिल्याच वर्षी त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. तर एका झाडावर त्यांनी सरासरी 27 किलो माल घेतलेला आहे आणि जवळपास 6 एकरमध्ये 85 टन माल घेतलेला आहे आणि बाजारभावाने सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली आणि जवळपास 1,21,00,000 रुपये इतकं विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. खरं तर हा सर्व डाळिंब उत्पादक, तसेच तरुण जे डाळिंब उत्पादक ह्या क्षेत्रात उतरले आहेत, त्यांच्यापुढं आपण एक आदर्श उभा केलेला आहे आणि या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाने डाळिंब रत्न हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आणि ह्या त्यांच्या कष्टाची दखल घेऊन आम्ही सुद्धा कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेडतर्फे त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी त्यांच्या डाळिंबाच्या बागेतच करत आहोत. आप्पा, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि शेतकरी बांधवांनो, आणि आपण आज डाळिंब शेती आहे, द्राक्षी सुद्धा ते प्रचंड विक्रमी उत्पादन घेऊन दरवर्षी एक्सपोर्ट करीत आहेत. त्याप्रमाणे पपई आहे, सीताफळ आहे आणि ह्या पूर्ण शेतीमध्ये आपल्याला त्यांची 2 मुलं सुद्धा तेवढ्या ताकदीनं साथ देण्याचं काम करत आहेत. आज त्यांचा मोठा मुलगा प्रतीक गाडेकर आपल्या सोबत आहे. स्वतः BSc ॲग्री करून अतिशय उच्च दर्जाची शेती करत आहे. त्यांचा दुसरा मुलगा यश हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण साथ देण्याचं काम करत आहे. तसेच आप्पाची कन्या प्रियंकाताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रियंकाताई सुद्धा पंचायत समितीच्या सध्या विद्यमान सदस्य असून संगमनेर पंचायत समिती, तर या ठिकाणी सुद्धा ते पंचायत समिती या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचं काम करत आहेत. तर मी प्रियंकाताईंना विनंती करतो की त्यांनी आप्पाच्या शेतीविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. जे काही नवीन तरुण आहेत, आजकाल तरुणांची एक वेगळी मानसिकता झालेली आहे की आपण कुठेतरी व्यवसायात उतरायचं किंवा नोकरी धंदा करायचा, परंतु शेती हा व्यवसाय खूप बेस्ट आहे. माझा भाऊ स्वतः MCOM आणि BSc ॲग्री दोन्हीही त्याच्याकडे डिग्र्या आहेत, तरीही हे 15 एकरामध्ये खूप सुंदर उत्पादन त्यांनी काढलेलं आहे. तसेच आमच्या द्राक्ष बागामध्येही 3 एकराच्या द्राक्ष बागामध्ये 30 ते 32 टन द्राक्ष उत्पादन त्यांनी काढलेलं आहे. एकदम वेळेचं नियोजन करत असतात. कोणतं काम करायचं हे आधीच रात्री ठरवलं जातं की उद्या कोणतं काम करायचं. प्रत्येक बारकाईनं म्हणजे तुमच्या छाटणीपासून तर माल झाडावरून उतरेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं स्टेप बाय स्टेप जे काही काम असतं ते वडील आणि माझ्या भावांना मार्गदर्शन करत असतात. आज आम्हाला खूप अभिमान वाटतो की माझे मोठे चुलते हे कृषी रत्न पुरस्काराने, कृषीभूषण पुरस्काराने त्यांना प्राप्त झालेला आहे. आज माझ्या वडिलांना महाराष्ट्र लेव्हलचा डाळिंब रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. माझ्या घरामध्ये अनेक पुरस्कार येत असतात, त्याच्यामागे तेवढे कष्ट आणि प्रामाणिक सचोटी ही आहे. निसर्ग कधी कधी साथ देत नाही. आता परवाच तुम्ही बघितलं की आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये थोडीशी पावसाची भुरभुर होऊन गेली. प्रचंड म्हणजे एवढ्या काही धगधकीच्या जीवनामध्ये, आणि परंतु पाऊस पडून गेला. अक्षरशः आम्ही झोपेतून उठून आमच्या डोळ्यामध्ये साहेब पाणी होतं. परंतु त्यांनी ते संगमनेर तालुक्यात होते आणि निमोन पट्ट्यात फार पाऊस झाला. आपल्याकडेही पाऊस येऊ शकतो कारण का निसर्ग तसा संकेत देतोय. त्याआधीच त्यांनी उद्या पाऊस होणार याआधीच रात्री काही कृषीटेकची तुमची काही औषध असतील, कारण का आता तुम्ही बघताय की हे डाळिंबाची झाडं बघताय मागे की आता हे सेटिंग स्टेजवर सुरुवात व्हायला लागलेली आहे या फुलांची. त्याच्यामुळं हे सगळं नियोजन माझ्या भावांना बारकाईने सांगत असतात. मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये इथं त्यांच्याकडे आले होते आणि त्यावेळी द्राक्षाची सेटिंग व्हायला साहेब सुरुवात झाली होती आणि माझ्या भावंडांना ते आम्ही झोपेत असताना सांगत होते की पोरांना आता हे मारलं, हे औषध ह्या स्टेजला हे मारलं पाहिजे. झाडाला काय अपेक्षित आहे, ज्यावेळी जसं माणसाला अन्न वस्त्र निवारा गरजेचा असतो त्याच वेळेस कोणती मूलद्रव्य कोणत्या स्टेजला अपेक्षित आहेत हे वडील नेहमी माझ्या भावंडांना सांगत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं आहे. म्हणूनच आज आम्ही विक्रमी उत्पादन घेऊन जी काही पुरस्कार शासन देत आहे ही कार्याची दखल आहे
आणि हीच आमची पोचपावती आहे. आज कृषी टेकच्या पवार साहेबांनीही माझ्या वडिलांचा शेतात येऊन सन्मान केला, ही आमच्यासाठी एक खूप मोठी बाब आहे. मी कृषी टेकच्या सर्व चॅनेल जी काही रसिक बांधव बघत आहे त्यांना आव्हान करेल की ही जी बाग दिसते यावर मोठ्या प्रमाणात कृषी टेकची जी काही उत्पादनं हे आहेत औषधं तीही मारण्यात येतात. आपणही पवार साहेबांच्या सल्ल्यानुसार कृषी टेकची जास्तीत जास्त जी काही औषधं आहेत त्यांचा लाभ घ्यावा आणि असं जास्त उत्पादन जास्त टनेज आपण प्रत्येक वर्षी काढावं असं या निमित्तानं आवाहन करते आणि कृषी टेकचे आभार मानते. तर शेतकरी बांधवांनो, आपणच्या कन्या प्रियंकाताईंनी अतिशय आपल्या भावना मोकळ्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर आपण मी विचारतो की आपण हे तुमचं विक्रमी उत्पादन घेत आहे सर्व पिकात, डाळिंब असेल, द्राक्षे असेल, पपई आहे, सर्व पिकात. आज तुमच्या शेतीला भेट द्यायला सुद्धा खूप लांब लांब शेतकरी येत आहेत. तुम्ही सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा करत आहात. तर तुमच्या ह्या शेतीतल्या विक्रमी उत्पादनामध्ये कृषी टेकच्या उत्पादनांचं काही योगदान आहे का? हो, चांगल्याच पैकी मदत होती त्यांची. सगळं आता तुमचे आम्ही डाळिंबाला प्रति झाड 2 किलो 3 किलो संवर्धन वापरतो, सायझर वापरतो, खालून विमिक काय त्याला मायक्रोरायझा घेतो, निमेटोड फंगीची घेतो, सेटिंगच्या अवस्थेमध्ये पण सायझर घेतो, तुमचे इकोसाईड घेतो. सगळ्या कृषी टेकचा बराचसा मोठा म्हणजे जो. तर शेतकरी बांधवांनो, आपण बेसल डोस पासून बेसल डोस म्हणजे वृद्धी ग्रॅन्युल असेल किंवा संवर्धन असेल, निमेटोजी फंगीचे किंवा फार लिक्विड बोर्डो पासून नंतर फ्लॉवरिंग मध्ये ग्रोस्टीम असेल, सिलिका वृद्धी किंवा फार फ्लॉवरिंग ते सेटिंग किंवा हार्वेस्टिंग या सर्व टप्प्यामध्ये कृषी टेकची सर्व उत्पादने वापरत असतात. आणि आपणचं परत एकदा कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डाळिंब रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ प्रत्येक डाळिंब उत्पादकांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे. एकरी तुम्ही जास्तीत जास्त बाजारभावाचा विचार करू नका. बाजारभावापेक्षा आपण जास्तीत जास्त क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी पहिल्या वर्षी 27 किलो पर प्लांट झाड उत्पादन घेतलेलं आहे. अशा प्रकारे जर उत्पादन घेतलं तर आपली शेती निश्चितपणे फायद्याची राहणार आहे. दिलेली माहिती कशी कमेंटमध्ये सांगा. तसेच कमेंटमध्ये आपणचं मनपूर्वक अभिनंदन सुद्धा करायला हरकत नाही. नमस्कार, धन्यवाद.